नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस बॅट्समॅन भरती 2024 या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी कट ऑफ सांगणार आहे, महिला व पुरुष आणि सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला किती मार्क्स आहे आणि कोणत्या कॅटेगरीला किती कट ऑफ गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत ते विद्यार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिराती येतात त्याचे व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे काही योजना असतात ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण ते बघूया। हे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 12/2/2025 ला प्रसिद्ध झालेले आहे। पोलीस आयुक्त कार्यालय तुम्ही इथे बघू शकता, मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती 2022-23 यामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तात्पुरती अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे कट ऑफ आहे हे तुम्हाला मी सांगतो। यानंतर इथे या पहिले इथे बघूया आपण इथे काय लिहिले आहे ते तुम्ही बघू शकता। मुंबई पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती 2022-23 करिता 24 रिक्त पदासाठी दिनांक 19/7/2024 ते 16/9/2024 या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात आली आहे। तसेच लेखी परीक्षा दिनांक 29/1/2025 रोजी घेण्यात आली आहे। त्यानंतर इथे दिलेला आहे NCC ला जे C सर्टिफिकेट असतं ते प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना शासन नियमान्वये अधिकचे 5 गुण बोनस म्हणून देण्यात आले आहे विद्यार्थी मित्रांनो। हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ज्या मुलांजवळ जर NCCचं जे C सर्टिफिकेट असेल त्यांना 5 गुण यांनी दिलेले आहे। त्यानंतर तुम्ही म्हणून देण्यात आले आहे असून एकत्रित गुणांचा तक्ता संदर्भ क्रमांक 2 अन्वये mumbai.police.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यानंतर तुम्हाला जर काही आक्षेप असले तर इथे त्यांनी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, सदर तात्पुरती अंतरिम निवड यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक 12/2/2025 रोजी रात्री म्हणजे काल 21 वाजतापासून तर आज 13/2/2025 रोजी रात्री 1 वाजतापर्यंत यांच्या ईमेल ID वर आक्षेप नोंदवावेत असे त्यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर दिनांक 13/2/2025 रोजी रात्री वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या ईमेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही इथे दिला आहे। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। यानंतर तुम्ही इथे बघू शकता जे कट ऑफ आहे ते मी तुम्हाला सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो। इथे तुम्ही बघू शकता जे जनरलचं कट ऑफ आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे SC कॅटेगरीला जनरल त्याला गेलेला आहे 106, त्याचबरोबर वुमेनसाठी गेलेला आहे 92, ST कॅटेगरीला जनरलसाठी 84 आणि जे वुमेनला आहे ते 0। त्यानंतर इथे बघू शकता ते VJA तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जनरलसाठी जे गेलेला आहे कट ऑफ ते 73 आणि NTB ला जे जनरलला गेलं आहे ते 105, NTC ला जे गेलेला आहे जनरलच्या ते 118। त्याचबरोबर इथे बघू शकता OBC ला जे कट ऑफ गेलेला आहे जनरलचं ते 100 गेलेला आहे। त्याचबरोबर SEBC ला जो कट ऑफ गेलेला आहे जनरलचा तो 91 आणि जो EWS चा कट ऑफ आहे तो जनरलसाठी तो 76 आणि त्याचबरोबर ओपनसाठी जो कट ऑफ गेलेला आहे बॅट्समॅनचा जनरलसाठी ओपन कॅटेगरीला ते 121 अशा प्रकारचे हे कट ऑफ होतं विद्यार्थी मित्रांनो। या यादीमध्ये तुमचं नाव आहे ते तुम्ही बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो। हे जे यादी आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार, त्याला तुम्ही जॉईन करा आणि हे यादी तुम्हाला तिथे भेटून जाईल। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।